चेहऱ्यात मग सुजी वाटत असेल कारण की पुनशी आलेली ही तर थोडा चेहरा आहे सोळा सुजेली आणि आईच्या चेहरा माझा हा डोळ्याला त्रास व्हायला लागला. काय करता नाही इलाज आपण सैन करतो पण लेकरू सैन करू शकत नाही. नमस्कार सगळ्याला. नमस्कार आत्या. तर तुम्ही मसाला महिषात तुम्ही गेला नाही का? तर जाणवत आला आम्हाला. तर ऐका ते आपलं जाणवते की आत्या मी जाते सोबत दोघी जणी. पण रुदूल रात्री खूप ताप आली तर रुदूल नेलं दवाखान्यात. तर असं वाटतं की आपण तिथं जा आणि त्यांच्याच तर घरी विचारायचे मग दवाखाना लागला ना आपण थोडं अजून पुढं लेकरला करत बसा. त्याच्याकरता आज काही मी गेली नाही. आता नक्कीच उद्या जाईन. दोघी सासूबाहेर जाऊ म्हणलं आणि आपल्या दोघी सासूबाहेर जाऊ म्हणलं आणि पाहून येऊ एकदा रोहिणीला आहे की नाही. तरी जाणं आहे अर्जंटीनं. मग अर्जंट आहे असं आहे. ड्रामा काय म्हणून आले नाही असं आहे. मग दुखत दुसू वाटत कशासाठी हो मा आहे की नाही. आणि आज व्हिडिओ सुद्धा हां मग तेच ना. आणि आजही व्हिडिओ त्यासाठी उशिरा आला कारण की तो सकाळपासून रेणे करायला त्याचे पप्पा नेल केले. आता दवाखान्यातून ते अजून काही आले नाही. मग तेच ना. मग स्वयंपाक झालेला आहे आणि जेवण सुद्धा राहिले अजून ते घरीच आले नाही. आता केव्हा येता काय सांगा. इथंच नेलं निमखडीला. म्हटलं कसं औषध गोळ्या घेतले कसं टेन्शन राहत नाही आहे की नाही. मग आता तरी पण मग नको वाटतं त्यांच्याच घरी विचारायचं मागं दवाखाना लागला ना आपण कुठं त्यांच्या जात बसा. आपल्याला कुराडून चांगलं करून गेलं टेन्शन राहत नाही आहे की नाही. आणि आधीच त्याला मामाचं घर साईन होत नाही तरी गेला बिमारच पडतो. तेच तर आहे. हा म्हणूनच काय तर त्याच्याकरताच म्हणलं. त्याच्याकरता आज काही गेली नाही मी. तुम्ही सगळेजण विचार करत असाल काऊन नाही गेली. तर हेच कारण होतं दुसरं काही नाही. आता बाकी रोहिणीची तब्येत चांगली आता. पण रोहिणीचं असं म्हणणं आलं की मी त्या औषध गोळ्या घेतल्या त्यानं झोप येते. हां आणि त्याच्यानं ती काय नाही अजून आलीच नाही. हां त्या औषध गोळ्या तिला नुसतं झोपच यायली. तर डॉक्टर सांगितलं. डॉक्टर म्हणे की फोनला विचारत येईन की असं होईल म्हणे आम्हाला. तर डॉक्टर म्हणले की जेवढी झोपशील तेवढं चांगलं म्हणतो यासाठी. पण ती म्हणते माझ्या चेहऱ्यात तापसा लागला त्या गोळ्याने. पण मग आता ते साहजिक की डॉक्टर म्हणे झोपू होतं म्हणे. तिला आरामासाठीच द्यायला ना त्या. पाय सुचता चेहरा थोडासा हां चेहरा थोडासा टाप असतो. आणि ऋतून तर बरं तिच्या माईला सोडून देईल. तिच्या माई जात नाही जास्त आता. म्हणलं बरं आहे जेवढं जाते तेवढं तिच्यासाठी चांगलं आहे. जेवढं कार्य आता दुसरं लेकरू आलं की त्याच्याकडे पाहिजे की त्याच्याकडे पाहिजे नाही की तेच मग हां आता आजीपाशी थांब चालली. पण आई म्हणते की संध्याकाळच्या टायमाला देते म्हणे थोडा वेळ तिच्यापाशी. आणि कसं दुसरं व्हायला टाईम आहे अजून तर जरा केलं बी एकदम माया पातळणी करणं पडणार ना. किती केलं तर लहानच बोलले आता तिच्या बापाचं चित लागत नाही माहिती तिच्याशिवाय. ये मी आता 15-16 महिन्याची पोरगी ती 2 वर्ष सुद्धा झाली नाही ती. आणि तिला इतक्या लवकर सुट्ट केलं. दूध बी तोडून टाकलं तिचं. लेकर 5-5 वर्षाला दूध पिता आणि बिचारी अजून 2 वर्षाची झाली नाही. दूध बी तुटलं तिचं. आणि जेवढा तिला प्रेम पाहिजे तेवढं भेटलं बी नाही आहे की नाही. आणि एकदा दुसरं लेकरू झालं की माय त्यातच गुत्ती असं आहे. त्याच्याकरताच मग लक्ष देत नाही मग तेच ना. तरी कोमलले जीव लावती हो माय. लय जीव लावते. दोघी पोरी सारखं जीव लावते ती ऋतूचं एवढी त्या ओमाच्या अंगावरती आहे. तो आल्याच्या अंगावरच पळती. मग तेच ना. आता अजून दवाखान्यात जाऊ म्हणता एकदा. म्हणलं अजून 2-3 दिवस थांब. 10 दिवसानं बोलत 2-3 दिवस मग जाऊ आहे की नाही. मी बी येते म्हणलं जरा विचारपूस करीन. आता उद्या जाऊ मग पाहू मग आहे की नाही. काय सांगता काय नाही विचारपूस करून डॉक्टरले कसं काय तर. पण ते बरं झालं डिलिव्हरी झाली नाही माहितीची. मग डॉक्टर लोक दवाखाने डॉक्टर लोक आहे तर जीव आहे आता. हे तर काही नाही मग खरं. मग तेच ना. असं असतं काय करसान. डॉक्टर आहे तर खरं जीव. डॉक्टर काय नाही काही इलाज केला तेव्हा ते हां हां ना. तर अजून आता बेसनाला फोडणी दिली मी. आज बेसनच केलं कारण की ऋतू स्वयंपाकसुद्धा करू देत नव्हता. रडतच जाणी सर रेंगरे थोडीशी खिचडी टाकली त्यासाठी फिक्की. पोरीने सुद्धा खिचडीच खाल्ली आणि बेसन केलं. आता ते बेसन लोणाचं राहिलं अजून कधी केच राहिलं ते लोण घेतल्यावर घेत असते घरी आहे की नाही. हा ना काय करायला करायला चांगलं चित नाही लागत घरात. हा ना
आता रात्री आली नाही पाहिजे बाहेर आता. बरोबर हो रात्री तापणे आली पाहिजे. रात्री नाही आले तर बरं आहे, नाही तर मग अजून शाळेत बी झाड लागून त्याले. मग आता मला चांगलं गोळ्या औषधे चांगलं लागेल म्हणलं. हो ना पण मग तरी रेंग रेंग करते ना. जाऊ दे काय कसं नाही इलाज. शाळेत बी झाडलं त्याला. हो ना. आता त्याची शाळा पडली. पण मग आता आज तर आता दुपारी तर ताप आली तर उद्या तर गावाला गेलं नाही गेलं तरी चालेल. हो पण शाळेत उद्या नाही पाठवणार आता. नाही मॅडम हाडतो नको नाही. आता उद्या नाही पाठवणार. हवा असते ना गाडीने जाणं येणं मग त्याच्याकरताच मग आम्ही हे केलं. नाही तर जाणं होतं आज. तर अजून तुम्ही सगळेजण मला सांगित आहे तो अचानक ताईचा व्हिडिओ इकडलाच कसं काय आला. आज तर तिकडला व्हिडिओ येणार होता आहे की नाही. तिकडं कधी गेले तिकडला व्हिडिओ शूट करीनच मी. तर आता पहिले बेसन भरून घेते. अजून तो आला की तो अजून सुसू देत नाही मला. हे बघा फोडणी आलेली. फोडणी द्यायची पाण्याला तर हे बी आलेले गदक बी आला. त्याला फोडणी देते मी आता लगेच आणि मग तुम्हाला भेटते. पटकन तशी बेसन लावून घेते मी, कारण तो आला सुसू देत नाही. काय करते तरी सर रेंग 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 आणि लेकराला चांगलं नाही लागत. कापडही चित लागत नाही. त्याच्याकरता म्हणलं जरा चांगलं होऊ देईन आणि मगच जाईल तिकडं. आहे की नाही. अजून नाही आला दुकान. नाही ना अजून नाही. किती नंबर लागले काय माहिती त्याचा. झालं ना भाषण. आमचं झालं असेल. झालं. कोणाचा नंबर आला मग. नंबर नाही सांगला तू कोणाचा आला की. नाही का. तेच तर मला कोणाचा नंबर आला. मग मोठं माझं भाषण होतं तर काय लगेच म्हटलं का मी ना. आणि म्हणते लाईनच म्हटलं काय तुला आड्यावर सोडलं काय. तुला ऐकलं की मला व्यवस्थित. मग कोणा तिला म्हणते की तुला ऐकलं की नाही व्यवस्थित. तीन तर अर्धच सोडून टाकलं. हा ती सोडवलं का. म्हणजे पुढे चुकला ते म्हणता नाही का शाळा कोटी कोटी. हा हा. तर नाव तेच चुकलं. मला नीट नावच नाही म्हणता येत होतं त्यांचं. मग म्हणजे असं व्यक्तीच नाव याद नाही आलं मला. मग ते सोडून टाकले म्हटलं. म्हणजे जय हिंद जय भारत. मग काय नाही असं काय नाही काय. मग काही नाही झालं. काही नाही कसं सगळ्यात एकटा म्हणलं तीच मोठी गोष्ट आहे. सोनं आहे की नाही. हे भाषण कशासाठीच ते हे वाढवायसाठी. जनरल नॉलेज. तुला कोण सांगितलं. माहीत पडलं मला तसंच. माहित आता बेसन काऊन करू येईल तू. भाजी मग खिचडी आहे ना. खिचडी नाही का नुसतं. पण खिचडी खाशील का. पप्पा तर मी खिचडी खाईन. तरी मी म्हणे बेसन पोळ करजो. आबा बी खाता नाही की. मग आंबाडी चटणी केली. मग काली चालली काय तू का आले. आता पाहिजे बी आता. ते चांगला जसं जाऊ नाही तर जाऊ नको. हा तसंच करते. आता पाहिजे तसं काय सांगतात डॉक्टर काय सांगतात आहे की नाही. पाय दुखता बिचारे. पायासाठी काय करणार. ते अशी अर्ध्या रात्री उठत जात बरं. खाऊन विचार करायचे काम आहे बाई. आहे की नाही. झालं कधी बेसन. हा झाला म्हणा आता. बघा काही बेसन झालेलं आहे आपलं. हे केले शिजलं की ते अशा टिपके उडतात थोडेसे होतं. आणि मी आज आंबाडीची चटणी केली बघा. ही आहे आंबाडीची चटणी. आंबाडीच्या भाजीची चटणी एकदम मस्त लागते खायला. तुम्ही कसे करता ते नक्की सांगा मला कमेंट करून. तर चला आता रुदूजीनच घरी. तर व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करते. व्हिडिओ एवढाच करते मी. आणि गेले कधी नक्की तिकडला व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत. आणि नाही कधी गेले तर मग परदेशी जाईल असं माझं म्हणणं आहे. तर व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. नवीन कोणी असं चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. आणि थोडंसं माझ्या चेहऱ्यात मग सुजी वाटत असेल कारण की पुनशी आलेली ही तर थोडा चेहरा आहे सोळा सुजेली. आणि आईच्या माझा हा डोळ्याला त्रास व्हायला लागला. काय करता नाही इलाज आहे. आपण सहीन करतो पण लेकरू सहीन करू शकत नाही असं माझं म्हणणं आहे. चला मग सगळ्यांना जय महाराष्ट्र. बाय बाय सगळ्यांना.